विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार होत असल्याचा खळबळजनक आरोप आमदार परिणय फुके यांनी केला। या संभाषणाची ऑडिओ क्लिप असल्याचे नमूद करत यात काही नेत्यांच्या एजंटचा समावेश असल्याचा खळबळजनक आरोप आमदार फुकेंनी केला। संबंधित ऑडिओ क्लिप गृहमंत्र्यांकडे देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आणि यावर संबंधित प्रकरणाची माहिती घेऊन कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं। आपल्यासोबत स्वतः परिणय फुके आहेत। काल विधान परिषदेमध्ये तुम्ही हा एकदम घणाघाती आरोप लावलेला आहे, काय या बाबतीतलं तथ्य तुमच्याकडे आहे आणि काय माहिती आहे नेमकी? बघा, गडचिरोली जिल्ह्यातील काही राईस मिलर्स आहेत जे अनेक वर्षापासून धान भरडायचं काम करतात आणि या सगळ्या प्रकारचं काही काम करताना अनेक चुका होत असतात। 2022-23 मध्ये त्या बँक गॅरंटीच्या संदर्भात त्यांच्यामध्ये चुका झाल्या, त्या संदर्भातला त्यांना दंड झाला, दंड त्यांनी भरण्यात आला। पण त्याच केस काढून आम्ही परत LAQ लावू किंवा आम्ही लक्षवेधी लावू आणि तुम्हाला अडचणीत आणू, तुम्हाला जेलमध्ये टाकू, तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू या संदर्भाची धमकी देऊन त्यांच्याकडनं खंडणी मागण्याचं काम काही नेत्यांच्या एजंटनी केलेलं आहे। आणि ही LAQ 2 दिवसा पहिले विधानसभामध्ये लावण्यात आली होती। त्यानंतर काल त्याच प्रकारची तीच लक्षवेधीच्या स्वरूपात विधान परिषदेमध्ये लावण्यात आली आणि ही लक्षवेधी लागण्याच्या थोड्या वेळ आधी मला संबंधित राईस मिलर्सनी मला ती ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप आणून दिली आणि ती ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिपमध्ये फार गंभीर स्वरूपाचं ते सगळं संभाषण होतं आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैशाची खंडणी मागण्यात आली आणि ही सगळी माहिती मी त्यावेळेस सभागृहात फडणवीस साहेब बसले, त्यांना मी माहिती दिली आणि त्यांनी मला म्हटलं की तुम्ही सभागृहाच्या पटलावर हे ठेवा, पण या संदर्भातली फॉरेन्सिक रिपोर्ट येईपर्यंत कोणाचे नाव घेऊ नका आणि कोणावर असं थेट आरोप न करता या संदर्भातली सखोल चौकशी करून आपण याच्यावर निर्णय घेऊ। मुख्यमंत्र्यांनी कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे, मात्र हे कुठल्या राजकीय पक्षाचे आमदार आहे, हे एजंट कोण आहे आणि याचं रॅकेट असण्याची शक्यता आहे का? एक मोठ्या नेत्याचे राईट हँड आणि लेफ्ट हँडचा व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप आहे आणि निश्चितच लवकरात लवकर ते पुढे येणार। त्या सगळ्या ऑडिओ क्लिपचं फॉरेन्सिक करून त्यांचं ट्रान्सक्रिप्ट करून काय ते संभाषण झालं आहे, काय त्यात आणखीन डिटेल झाला आहे, आणखीनही काही याच्यात ऑडिओ क्लिप्स असतील, आणखीन व्हिडिओ क्लिप्स असतील, हे सगळे आणून या संदर्भातली एक सखोल चौकशी करून याचं तथ्यपूर्ण समोर आणून। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते सर, उदय मांडे, न्यूज 18 झालं ना नागपूर। दिवसाच्या 2 दिवसाआधीच्या काही ऑडिओ क्लिप, काही फोनवरच्या संभाषणाच्या, काही या राईस मिलर्सच्या ऑफिसमध्ये काही एजंट टाईपचे जे लोक आहेत, हे प्रश्न का लावायचं नाही किंवा लावल्यावर काय होणार किंवा अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे। गरीब कुटुंबांना जे तांदूळ जाते ते निकृष्ट दर्जाचे जातं आणि ह्या बाबतीमधले कुठलीही हलगर्जी सहन केली जाणार नाही। कुठल्याही राजकीय पक्षाचे कोणी असू द्यात त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि जर का अशा पद्धतीने कोणी ब्लॅकमेल करत असेल, कोणी ह्या जो काही अपव्यवहार चाललाय त्याचा कोणी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत असेल, त्यांच्यावरती देखील कडक कारवाई ही केली जाईल। आता बघूया, सतीश उर्फ खोक्या भोसलेला 48 तासांचा ट्रान्झिट रिमांड देण्यात आलेला आहे। बीड पोलिसांना हा ट्रान्झिट रिमांड मिळालेला आहे। खोक्याला प्रयागराजवरून घेऊन आता बीड पोलीस जे आहेत ते राज्याकडे रवाना झालेले आहेत, बीडच्या दिशेने रवाना झालेत। खोक्याला 48 तासाच्या आत शिरूर कोर्टासमोर हजर करण्यात येईल। सतीश भोसले उर्फ खोक्या विमानाने पुण्याला येणार आहे। बीड पोलिसांचं पथक प्रयागराज इथून खोक्याला पुण्यात आणेल आणि 4:30 वाजता प्रयागराज इथून विमान पुण्याकडे निघेल। रात्री 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या विमानतळावर ते पोहोचणार आहेत, तिथून ते बीडकडे रवाना होतील। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत, आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या बरोबर आहेत। सुरेश, काय माहिती याबद्दल? सतीश भोसले उर्फ खोक्याला काल बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात अटक करण्यात आली होती। त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यामुळे तिथून ट्रान्झिट रिमांड घेणं आणि त्यांच्याकडून हस्तांतर करणं ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आज पार पडलेली आहे। बीड पोलिसांच्या ताब्यामध्ये आता खोक्या भोसलेला देण्यात आलेले आहे आणि आता बीड पोलीस त्याला विमानानं पुण्यामध्ये आणणार आणि पुण्यावरून बीडमध्ये आणणार आहे। विशेष म्हणजे ज्यावेळेस त्याच्या प्रयागराज कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात आलं त्यानंतरचा काही ट्रान्झिट रिमांड आहे तो देखील देण्यात आलेला आहे। त्यानंतर इथं आणून शिरूर पोलीस स्टेशन आणि शिरूर पोलीस स्टेशन मध्ये मेडिकल वगैरे केल्यानंतर पुन्हा
शिरूरच्या कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाईल. एकूण त्याच्यावरती जर आपण बघितलं तर 2 गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचबरोबर वन विभागाचा देखील गुन्हा दाखल आहे आणि या अगोदर खोक्यावरती तब्बल गंभीर स्वरूपाचे 10 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आता खोक्याच्या तडीच्या संदर्भातला देखील आदेश कालच झालेला आहे. या सगळ्या प्रकरणामुळे आता खोक्याला आल्यानंतर कशा पद्धतीनं इथं न्यायालयीन कोठडी मिळणार, पोलीस कोठडी मिळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर एकूणच जी वन्यजीव तस्करीची जी काही टोळी आहे ती टोळी कशा पद्धतीने होती याचा देखील आता तपास समोर येणार आहे. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.